एल्गार लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। साथियो, नागपूरला जी दंगल घडलेली होती त्या दंगलीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला ज्या ग्रामपंचायतमध्ये जो प्रतिनिधित्व मिळत होता त्या प्रतिनिधित्वाला कुठेतरी कातर आणण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। साथियो, ओबीसी बांधवांनो, आपण जेवढं हिंदूसाठी लढतो आहोत, हिंदूंचं अस्तित्व टिकवण्यासाठी जेवढं काम करतो आहोत मित्रहो, हे काम आपण संवैधानिक अधिकार वाचवण्यासाठी करण्याची गरज आहे। आज मित्रहो, आपला प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेचा खतम झालेला आहे, त्यावर कोणी नेत्यांनी बोललं नाही, कोणी एक नेत्याने त्या संदर्भात कधी माहिती दिलेली नाही। त्यानंतर आज ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या 5-7-10 महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत। त्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ओबीसींना जो प्रतिनिधित्व मिळत होता तो पण कपात करण्याचं षडयंत्र या सिस्टमने केलेलं आहे आणि याचं वास्तव हे पुढे आपल्याला दिसणार आहे। तरी साथियो, ओबीसी बांधवांनो, आपण आपल्या संवैधानिक अधिकारासाठी लढलं पाहिजे। आपली स्वातंत्र्यात जनगणना होत असेल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पासून तर बीजेपी पर्यंत आतापर्यंत जनगणना होत नसेल तर यासाठी कारणीभूत कोण आहे त्याची समजूत आजच्या युवकांनी केलं पाहिजे। आपण धर्माच्या नावावर लाट्या चार्ज खाण्याचं काम सुरू आहे। मित्रहो, आज आपण या देशामध्ये असंख्य लोक आहोत, बहुसंख्य लोक आम्ही ओबीसी आहोत। आज प्रत्येक सिस्टम मध्ये आज या ओबीसी लोकांना सगळ्या गोष्टींच्या मध्ये मार खावा लागत आहे। आज युवांच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त बेरोजगारी जर असेल तरी ओबीसी वर्गामध्ये आहे। आज ओबीसीची संख्या असताना ओबीसींचं बॅकलॉग भरल्या जात नाही, ओबीसींना संवैधानिक अधिकारावर घेतल्या जात नाही। आज खाजगीकरणामुळे ओबीसी युवकांमध्ये एवढी हाणामारी सुरू आहे की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम ओबीसी लोकांना येत आहेत। मित्रो, माझ्या मित्रांनो, तुम्हाला आज शिकण्याची गरज आहे आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या या सिस्टमला समजण्याची गरज आहे। आपण समजून हा काम केलं पाहिजे। आणि आज नेत्यांचं पेमेंट भत्ते वाढतच आहेत, पण लोकांना रोजगार नाही। जे खाजगीकरणामध्ये काम करत आहेत त्यांना व्यवस्थित 5-5 महिने 6-6 महिने पेमेंट मिळत नाही। यासाठी दोषी कोण आहे, देव की माणसं? हा एक मोठा प्रॉब्लेम आपल्या पुढे आहे। तरी साथियो, या ठिकाणी ओबीसी बांधवांची जी सिस्टम मध्ये हेराफेरी होत आहे, धर्माच्या नावावर त्यांना आंदोलन करून त्यांना त्या सिस्टम मध्ये कायद्यामध्ये टाकून त्यांच्यावर केसेस केले जातात, त्यांना जैलात टाकलं जातं। पण आमचे युवक हे धर्माच्या नावावर असंख्य येतात, पण संवैधानिक अधिकारानुसार लढून आपण आपला हक्क मिळवून आपण चांगले माणसासारखं असलं पाहिजे। यासाठी आपले लोक एकत्रित येत नाही, ही मोठी ओबीसी समाजाची दुर्भाग्य अवस्था आहे। आपण या सिस्टमला समजलं पाहिजे। आपल्याला भडकवल्या जातंय, नेत्यांचं बढिया व्यवस्थितरित्या त्यांच्या पोरांचं उदरनिर्वाह होतं, ऐसी करतात आणि आपण गोरगरीब माणसं, 2 रुपये कमवणारे माणसं, आम्हाला 5-5 6-6 महिने या व्यवस्थेमध्ये पैसा मिळत नाही। आम्ही कशा पद्धतीने पोट भरावं, कशा पद्धतीने आपल्या मुलाबाळांना पालावं, यासाठी जर सरकार गंभीर नसेल तर या देशातील, या महाराष्ट्रातील युवकांनी पुढे येऊन काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे मित्रहो। कारण आपलं जीवन आलं आहे, आपण आपल्या जीवनात व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागतो, आपल्याला भरपूर वाचन करावं लागतो। आणि जेव्हा आपण एखाद्या खाजगीकरणाच्या कंपनीमध्ये लागतो तेव्हा आम्हाला 6-6 महिने जर मानधन मिळत नसेल तर यासाठी या देशातील राज्यव्यवस्था ही आमच्याला बंधनकारक आहे, ती आम्हाला व्यवस्थितरित्या आमच्याकडे लक्ष देत नाही, ही मोठी शोकांतिका आहे साथियो। यासाठी सर्व माझ्या युवा मित्रांनो, यामध्ये ओबीसी वर्गाने संवैधानिक अधिकार समजण्याची अत्यंत आवश्यकता आहे। नाहीतर येणारं काळ एवढं बिकट आणि वाईट परिस्थिती होणार आहे की आपलं जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे। जय हिंद, जय भारत, जय संविधान।